तुळजापूर नावा न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आज तुळजापूर तालुक्यातील जवळगा येथे या ठिकाणी आलो होतो आणि या ठिकाणी भूमिलेख अभिलेख कार्यालयाचे अधिकारी आले होते आणि या क्षेत्राची मोजणी करण्यासाठी आले होते. तर या ठिकाणी मोजणी झालेली आहे. काही शेतकऱ्याला मान्य आहे आणि काही शेतकऱ्याला मान्य नाही. त्यातले एक शेतकरी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊ काय म्हणतात ते काय. तारीख पांडुरंग बाबा मस्के यांनी अर्ज दाखल केला होता. तर तुम्ही त्यांचे कोण आहेत? मी त्यांचा पुतणे आहे. पुतणे आहेत का? बरं. तर माझं पण क्षेत्र होतं. मी म्हणजे आम्ही टोटल आमच्या गटातच हादी खुणाबाबत टाकलं होतं. बरं. तर समोरच्या काही काय गट नंबर आपला? काही शेतकऱ्यांना मान्य 370 आणि 373. बरं. तर आमचं म्हणणं फक्त एवढं होतं की आमच्या ज्या कागदावर आहे सातबाऱ्यावर क्षेत्र तेवढ्याप्रमाणे पुन्हा करून हादी खुणा देण्यात यावं. आम्हाला माहिती नव्हती. भूमिलेख कार्यालयाचे अधिकारी आलते. त्यांनी आता जी खुणा करून दिलेत ती काय मान्य आहेत का तुम्हाला का नाही? त्यांनी म्हणतात की दिल्यानुसार खुणा करून दिल्या. काही क्षेत्र आम्हाला तर मान्य होते ही खुणा, पण काही इकडला जे त्यांना मान्य झाल्या आणि ज्यांच्याकडे जागा आहे, जे खुणा हद्द खुणा होत्या त्यांनी दाखवले नकाशाप्रमाणे. ते नकाशाप्रमाणेच्या खुणा त्यांना मान्य नव्हत्या झालेल्या. त्यांनी नाही बोलले डायरेक्ट. जवळपास किती जणांना दिली त्या नोटीस? नोटीस आपण 8 ते 9 जणांना दिले होते आणि 10 जणांना संबंधित कार्यालयाच्या ऑफिसनं 10 जणांना नोटीस दिल्या होत्या. म्हणणं आहे की आम्हाला नोटीस आम्ही पोहोचवल्या होत्या. त्याच्या आदल्या दिवशी 1-2 शेतकऱ्यापाशी जशा नोटीस गेल्या तशा त्यांनी नोटिसाचं डिवायडेशन होऊ दिलं नाही. ते नोटीस एकाच्याच घरी ठेवण्यात आल्या. नोटीस व्हायरल झाल्या, व्हायरल करू दिल्या नाहीत. म्हणजे कार्यालयाच्या हिशोबाने नोटीस जारी झाली. फक्त इकडे शेतकऱ्याला पोहोचले नाही. नोटिसाची डबल प्रोसिजर केली. बरं. एक दोघाला विचारलं की तुम्हाला नोटीस पोहोचल्या का? तर ते म्हणल्या नाही आल्या. नंतर आम्ही 2 दिवसाच्या आत तातडीमध्ये नोटिसा डबल काढून प्रिंट काढून नंतर स्वतःच्या हाताने पोस्टमॅनला घेऊन ते परत त्यांना प्रोव्हाइड केलं, पोचवायचं काम केलं. बरं. आता मग इथून पुढे तुमची काय भूमिका असेल? आमची पुढून एवढीच भाविका आहे की आम्हाला येणे जाण्याची ही एक महत्वाची वाट आहे. त्या वाटात काही शेतकऱ्याचा विरोध आहे आणि ही सार्वजनिक ग्रामपंचायतीची वाट आहे. आणि दुसरी गोष्ट जे आमचं चुलत्याचं माझं मिळून जेवढं क्षेत्र आहे ते क्षेत्र फक्त आम्हाला तेवढं हद्द खुणा आणि तेवढी बांध पडली पाहिजे एवढंच म्हणणं होतं की आमच्या क्षेत्रात. ऐका आता हे अधिकारी आले तुम्हाला हद्द खुणा करून दिल्या, त्याच्यात तुम्हाला मान्य नाही. मग नेमकं पुढे आता तुमची काय पवित्र असेल? म्हणजे नेमकं पुढे काय तुम्ही काय कारवाई करणार आहेत? म्हणजे कोर्टात तुम्ही मागणी मागणार आहेत? नाही भेटू दिल्यावर आम्ही पुढं कोर्ट कमिशनकडे जाणारच. कारण माणूस समजा आपल्यातून जर मिटत नसेल खाल्ल्या सवा तर मग माणसाला स्टेप बाय स्टेप पुढं. किती आहे आपलं क्षेत्र? किती? आपलं क्षेत्र टोटल 12 एकर 1-2 आरचं आहे. 2 आरचं 12 एकर 2 आर तिघा भावाचं. बरं, चालतं. ओके. इतर शेतकऱ्यांचं काय म्हणणं येते ह्या मोजणीच्या संदर्भात? म्हणणं त्यांनी मोजणी करण्याबाबत आमच्यासोबत पूर्णपणे फिरली. हद्द खुणा त्यांनी पहिले दाखवले होते, त्यानुसार साहेबांना रेकॉर्ड घेतलं होतं. आता ही फायनल मोजणी होती. हद्द खुणा फायनल साहेबांना केल्या त्यांच्या नकाशानुसार. तर त्या शेतकऱ्याला मान्य नाही ना. आम्ही म्हणलं बाबा जर तुम्हाला काय मान्य नाही ती मीडिया समोर येऊन काय असेल तुमचं बी मत खुलासा करा. कारण मीडिया तुमची बी नाही ना माझी बी नाही. बरोबर आहे की आम्ही सगळ्याच दाखवणार आहे. दाखवत. हो ना. दूध का दूध, पाणी का पाणी. दूध का दूध, पाणी का पाणी. त्यांना इकडे यायचं बी नाही आणि त्यांना इकडे काय बोलायचं बी नाही. म्हणजे तुमचा आरोप आहे की तुमचं क्षेत्र त्यांच्याकडे निघतंय? हा. आमच्या रेकॉर्डनुसार त्यांच्याकडे क्षेत्र सरकायला लागले. कारण पहिलं कसं व्हायचं, पहिल्याचे लोक जुनी वहिवाट इथून बांध टाक, तिथून ते तुझं, इथून ते माझं, पूर्ण रेकॉर्ड नव्हतं कागदपत्रानुसार. तर आपण ती जाणून घेण्यासाठी आता कागदपत्रानुसार रेकॉर्ड करून नकाशा वगैरे सगळं भूमिअभिलेख करून मागून घेऊन पहिले त्यांनी मोजणी करून घेऊन गेले होते. त्यानुसार आता जेवढं काय क्षेत्र निघणार आहे तेवढं त्यांना मान्य नाहीये. आता संबंधित जे मोजणी अधिकारी आले होते आम्ही त्यांची संवाद साधला, पण त्यांनी काय म्हणतात की आम्हाला बाईट देण्यास त्यांनी नाकारलं. त्यांनी म्हणतात की आमच्या वरिष्ठांची बाईट घ्या आणि जी काय आम्ही पंचनामा केलाय ते आम्ही साहेबापाशी सादर करू.
मग ठीक आहे मला आम्ही उद्याच्याला येऊन तुमचे जे चालेल, आमचं काहीच हरकत नाही. साहेबांचे मत घेऊन जर बातमी समजा व्हायरल. शाळेच्या शेतकऱ्याचं जर म्हणणं तसं काय मन मोकळे असतील किंवा त्यांचं काय असेल संवाद घ्यावा, आम्ही हे पण म्हणलं की बाबा आमचं जर क्षेत्र किंवा भूमी अभिलेख स्वतः येऊन साहेबांनी जर इथं त्यांच्या हाताने चुकीचं काय झालं, तुम्ही तुमची मोजणी आणा, तुम्ही तुमचे फी भरा, मोजणी आणा, आम्ही आमच्या रानात जरी निघाले क्षेत्र बरोबर. तर आम्ही त्यांना रिटर्न करायला तयार आहोत कधी बी एनी टाइम. बरोबर तर आहे. त्यांना ही पण मान्य नाही, तुमच्या मीडियासमोर पण यायला मान्य नाही. म्हणजे तिघा चौघाचा एक ग्रुप बनवला त्याने की बाबा हे जा असं काम होऊ द्यायचं नाही. म्हणजे नेमकं ते एक तुमचे अंदाज. भावकीचे आहेत का? भावकीचे. भावकीचे जवळ. हां कारण इतक्या दिवस क्षेत्र त्याने खात होते, बरं. आता त्यांना मान्य नाही ते, आम्ही आमचं क्लिअर करून घ्यायले. देव त्यांना जाणे आम्ही त्यांना आम्ही काय त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी काय बोलायचा प्रयत्न आमच्यासाठी नाही केला. त्यांनी म्हणले त्यांनी आम्ही त्यांच्या मनात आता काय चाललंय आम्हाला काय माहिती. त्यांनी त्यांच्या मनाने जर साप असले असते तर आले असते, बोलले असते. तरी आम्ही प्रयत्न करू त्यांचं मन जाणून घ्यायचं, मत नेमकं नाम काय म्हणतात काय नाही. तुळजापूर तालुक्यातील जवळगा येथे आज मोजणी आली होती. मग नेमकं काय झालंय? पहिलं प्रथमतः आपलं नाव सांगा. मस्के राणाजवळ नसाई हां गट नंबर 370 373 मोजणी आलेली होती. पहिले 8 तारखेला मोजणी झाली होती. आज हल्ली गुन्हा कायम करायच्या होत्या. आज 29 तारीख 29/6 त्या दिवशी शेतकऱ्यांनी हल्ली गुन्हा कायम काय करू दिले, अडचण आलेली काय त्यांचा स्टे हे आहे म्हणले, ते काय स्टे दाखवले नाही. स्टे अधिकाऱ्यांना आपण विचारू स्टे आहे का नाही. पण नेमकं तुमच्या आज केलेत का नाही हद्दी गुन्हा काय? हल्ली गुन्हा कायम हे आज झालेलं final नाही. होतं ना? हां फायनल होतं पण झालेलं नाही. बरं काय अडचण आली? शेतकऱ्यांनी ऍक्च्युली सर नकाशाप्रमाणे खुणा केले होते. भूमी अभिलेख साहेब आले हां हां 8 तारखेला का आपलं फायनल झालं नाही. हां. त्यांनी डिप्लोरी मोजणी घेऊन नकाशा त्यांनी फायनल नकाशाप्रमाणे आजची मोजणी झाली 29 बर तारखेला. बर पण काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे की त्यांनी हद्द खुणा करू दिल्या नाही त्या कायमच्या. होय. हां त्यांनी जेवढं आहे तेवढं त्यांच्या ज्याला मान्य आहे त्याच्या हात खुणा झाल्या, ज्याला मान्य नाही त्याच्या हात खुणा त्यांनी म्हणलं म्हणजे नका आता टाकू. तुम्हाला मान्य आहेत का? आम्हाला तुम्हाला मान्य नाहीत का? आम्हाला मान्य नाही कारण बरं. नकाशानुसार त्यांनी करूच दिले बर नाही. अर्जदार तुम्ही आहेत? हो बर आम्हाला फक्त आमच्या शेतीचं जेवढं नकाशा क्षेत्र आहे तेवढंच पाहिजे. आम्हाला काही कोणाकडून घेणं देणं नाही ना काय नाही. बरोबर आहे. तुमच्या सातबाऱ्यावर जेवढं आहे हां तेवढं तुम्हाला खुणा करून मागणी आहे तुमची. येस ठीक आहे. आता संबंधित आता राऊत सर आहेत वाटतं भूमी अभिलेख कार्यालयाचे, आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. ओके. काय सगळं पूर्ण बसतं. आता हे कसं असतं आता हे आता आपलं हे आपलं कुठे क्षेत्र येतंय? आहे. हे माझं मधलं आहे, माझं क्लिअर झालंय. हं. हे ह्यांचं आहे आणि हे थोरल्याचं आहे. हे हे झाले क्लिअर आमचं भावाचं. हं. आता ह्याच्यात का इकडं हे वडाजी दिलेला आहे का, हे आपलं येते का? हे मधल्या भावाचं आहे. किती आहे गट नंबर? ही 373 आहे. 73. किती क्षेत्र आहे? हे 373 मध्ये मला 37 आहे, ह्याला 38 आहे आणि त्या थोरल्याला बी 37 आहे. हं. आता ते पोट खराब मना तळ्यात गेलेलं ते आमचं झाले घेऊ का. नाही, ती आता ती काय ते वेगळं ते हे काय. वरला आहे हो का, हे वरला 370चं. हां. आणि हे कोर्टाचा नकाशा आहे. आणि हो का, ही रान आता पत्र ही वरलं हे खाल्लाय. एवढं रान मोठं 6 18 गुंठे रान आहे. हे दिसायला सगळं अधिकृत दिसायला नाही. हे काय मोठा आहे ना कशा आहे तर सगळं जवळ तुळजापूर आतापर्यंत जे क्षेत्र आम्हाला माहिती नव्हतं, मी सांगितल्याप्रमाणे मला घाबरायची काय गरज आहे. नाही घेऊन तेवढं क्षेत्र जे निघालेलं आहे ते त्यांना आता देऊ वाटणं एवढे दिवस खाल्लेलं. आणि ही रानं जी निघालेली आहे ती का, ही रानं द्यायला काचकूच करायची आता ती. ही रानं भोवतालची निघालेली. हे का ही रान इथं धडकते. तुमचं म्हणणं आहे किती वर्ष त्यांनी खाल्लंय? हे आमच्या घरात तीन डोळ्याचं जवळ 29 वर्ष झालं, 30 वर्ष भांडण चालू होतं हे तिघा भावाचं. म्हणजे हेच साक्ष देणार. हां हां काय करायचं, ह्यांच्यात भांडण लावायची आणि ह्यांचं क्षेत्रच माहित होऊ द्यायचं नाही ह्यांच्यातच. आणि आता घ्यायला तर आता हाड होईल. आणि कधी ना कधी आता ही देवाघरी आल्यासारखी एकत्र आली ती चांगली गोष्ट आहे. त्यांना एक मुद्दा बघवा मी डायरेक्ट सांगतो विषय खरं आहे, महत्वाचा. होय. आणि ह्यांचं जे क्षेत्र आहे ते ह्यांना
मिळून द्यायचं ना आतापर्यंत काय आपलं खाल्लेलं आहे हा, हा. कसं देऊ वाटतंय लवकर. नाही आता ते त्याचं काय तुमची मागणी आहे का आता ती खाल्लेलं जाऊ द्या आमचं पण आता म्हणणं काय आहे बाबा आतापर्यंत खाल्ला खावा पण हा, पण तुम्ही आता या, तरी बघा. क्षेत्र सोडावं. पहिल्यांदा तुम्ही या तर बघा चौकशी करा. त्यांना माहिती आहे हे आपण खायला लागला त्याच्यामुळे त्यांनी इकडे बांधाच्या अलीकडे यायला तयारच होत नाही. हम्म. नाही नाही करू आता द्यायचं तुम्ही नाही. बघाच त्यांनी लागला वाटा घरी उचलायला. आवाज. माहिती का बांधाच्या अलीकडे यायला नाहीच तयार? आम्ही त्यांना बोलायचा प्रयत्न केला पण त्यांनी म्हणले तुम्हाला बोलायचं नाही म्हणले आम्हाला आम्ही काय असेल ते कायद्यानं करू. मग हा, चोर कायद्यानं असतो तर चोर असतो कायद्याचा तर बाप पुढे येत नाही. मग ते तर आता कायदा तर समोर आहे की तुमच्या तुमच्या हा? नाही, मला हे तर काय आहेच. अडचण आहे का? नाहीच की फक्त जाय याचं गाडी खर्च होय की कलेक्टरच्या छातीला धरून वाढायची ताकद आहे माझी. मी दिसायला नाही असलो तुमचं होतंच की ते सगळं ते तुमचं त्यांनी कागदोपत्री तुमचं क्लिअर असल्यावर कलेक्टर साहेब तुमच्याला न्याय देणार ना मग असा विषय. कळलेसून एकडील कार्यालयाचे भूमापड हे गावी प्रत्यक्ष पूर्ण दाखवतो की. शांत ऐकून घे. पूर्ण गावाचा नकाशा आहे तेवढंच काय पलीकडे गेलाय रान म्हणतो जा माझा रान तिथवर आहे. आमच्या दोघांचं होऊ दे. त्या दोघांचं होऊ दे. तुमचं एक बार भांडणच मिटवू. आणि तसं नाही दाजीराव वाडा कुटुंब कसा अरे तीर जण आहे, नीट आहे रे दाजीबा. तू अजून मी लक्षात घे. त्या नदीच्या नादाला लागू नको तू. कुठं आहे कोपरा ती? मग ह्याच्यावर आहे की कुठं आहे ती? मग ही कुठं आहे ती? ही कुठं आहे ती? तू खरेदी घेतलाय. नंबर दोन ह्याच्यावर आहे की? कोण म्हणतंय? मी शाजा तुझ्याकडून पूर्ण खर्च घेईन. तू जा माझ्यावर कंप्लेंट कर. तुला वाटायला ना काय हे चला पुढला पूर्ण खर्च घेऊन सोडायचं नाव. होणारच आहे ती जाऊ दे थोडा कोणाचं दाखवणार म्हणजे मी त्याच्या पायावर आम्ही दाखवणार ती आहे. मग काय मग तू आम्ही दाखवणार ती आहे. फुकट घेतले का अरे तू दाम दिलायस मग दाखव की तुझं कुठं आहे ते घे की मग तू दाखव की. दिसं नाही दाखवली अरे मग हाय ते हवाई मारावा. सात रुपयाला हाय मारा. मग तुझ्या वाला नाही मला दाखवतो. वाला वाकडा झाला म्हणून सांगणार बा तुला. पहिली सर्वे नंबर मला माहिती नाही. 7 रुपये एक मारतो. तुम्हाला मनगटशी आहे का? मग मनगटशाहीचं नाही तर कसं आहे? मनगटशाहीनं जाता पत्र केलायस की मग कसं आहे? कशाची मनगटशाही केली? चला वर आपण तिकडे ताते चला पुढला पॉईंट घेऊ चला पुढला